आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चला रे मॅडम, गरमागरम जेवण आणलं तुमच्यासाठी। हे हा कसला पसारा मांडून बसलीस? साकेत, हे ना जमिनीचे डॉक्युमेंट्स वाटतायत मला, पण ना काही कळत नाहीये रे की आमची जमीन कोणाकडे गहाण आहे की कोणाची तरी जमीन आमच्याकडे। काय कन्फ्युजिंग आहे सगळं। बघू, दाखव मला। बघ बरं जरा, काय कळायलाच मार्ग नाही रे। इकडे दे। आर्या, कोणीतरी देशमुख आहेत, त्यांची जमीन तुमच्याकडे गहाण आहे। बरीच वर्ष झाली। गॉड, म्हणजे कोणाची तरी जमीन आमच्याकडे गहाण आहे आणि लाईक कितीतरी वर्षांपासून, राईट? कुणाला आयडियाच नाहीये याबद्दल। अगं तुला नसेल आयडिया, पण दादाला नक्की माहिती असेल की हा मॅटर काय आहे। येस, ही शक्यता असू शकते। हो, कारण काय आहे, दादा काही सांगत नाही ना मला, पण त्याची फार इच्छा असते की मी त्याला सगळं सांगावं, मी त्याचं सगळं ऐकावं, सगळं त्याला विचारून करावं। मला मात्र काही माहित नसतं। अगं त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून सगळं करतोय। हो ना? मग तुला खरं सांगू का साकेत, त्याच्यासारखं ना कुणी वागूच शकत नाही। म्हणजे बघ ना, त्याचं प्रेम असं एकदम टोकाचं। कधी कधी असं वाटतं ना, दादा खूप चांगला माणूस आहे, पण त्याचा प्रॉब्लेम काय माहिती का, त्याला ना स्वतःच खरं करायची खूप सवय आहे आणि त्या सवयीचा ना मला नेहमी त्रास होतो। आणि तेवढी ती एक सवय सोडली ना, बाकी दादा एकदम परफेक्ट आहे, मग काही प्रॉब्लेम नाहीये फारसा। बर, अगं तो काय तुझा सख्खा दादा, आम्ही काय मानलेले भाऊ, हा म्हणून तो चांगला ना आणि आम्ही सगळे वाईट। चल रे, काहीतरीच उगत तुझं। बर ठीक आहे, हे सगळं आवर आता, मला भूक लागली आहे। चल लवकर जेवूयात। ऐक ना, एक काम करू का, हा पसारा राहू देत, आधी आपण जेवण करू, मला खूप भूक लागली आहे। गुड आयडिया, चल। मी हात धुवून येते। होय आजोबा, तुम्ही पण आमच्यासारखी शाळेत मस्ती केलीये का? म्हणजे पोरींच्या केसात चिंगम लावणं, नाही तर जेव्हा मास्तर काही लिहित असतील त्यांना चिडवणं। नाही रे बाबा, हे सगळं तुझ्या आजोबांचं काम। अरे ये बाबा, घे तुझ्यासाठी आणले ते। अरे बापरे, काय लागा, तू अजून आहे तसाच आहे हा? शाळेत असताना कितीदा सांगितलं तुला मी, तालमीत येत जा म्हणून हा? पण तुझी सगळी ताकद आहे ना, हे फक्त अभ्यासातच। अरे त्या अभ्यासापायीच सगळं बरं चाललंय सध्या। हा, ते बी खरं आहे म्हणा। बरं ये, चल मागच्या अंगणात जाऊ, मस्त कणस भाजून खाऊ हा? चल. ये तू, मी चल. तयारी करतो, ये। ए विद्या, चल बाहेर जाऊ खेळा। चल चल। अय खूप भूक लागली होती, मस्त जेवण झालं। आर्या, ए काय झालं? कसला विचार करतेस? हे घे। नको मला, खरंच नको। बर, अरे काय झालं? इज एव्हरीथिंग ओके? साकेत, डू यू ट्रस्ट मी? येस ऑफकोर्स, आय ट्रस्ट यू। तुला वाटतं ना की मला हे सगळं झेपेल? येस। अगं आर्या, माझा पूर्ण विश्वास तुझ्यावरती, आणि प्लीज फक्त तू तुझ्यावरचा विश्वास ढळू नको देऊस। अगं अगं तू काही करू शकतेस, तू शिकलेली आहेस, स्ट्रॉंग आहेस। स्ट्रॉंग? आय डोंट थिंक सो साकेत। मी स्ट्रॉंग होते ना, खूप स्ट्रॉंग होते, पण आयुष्यात जे काही झालंय ना आता, ते आठवलं की मला खूप हताश वाटतं। बघ आर्या, प्लीज प्लीज असं निगेटिव्ह विचार नको करूस। साकेत, तू हे सगळं बोलला आणि झालं असं शक्य आहे का? यू नो एव्हरीथिंग रे। 25 वर्षांची होती साकेत जेव्हा माझं लग्न झालं। मला ना असं वाटलं होतं की यार, फायनली आपल्या आयुष्यात असं कोणीतरी येणार आहे की जे आपल्याला खूप जीव लावेल, आपल्याला हवं ते वागू देईल, आपल्याला जे काही करायचंय ना त्यात तो आपल्याला सपोर्ट करेल। वर्षभराच्या आत रे, 1 वर्षाच्या आत त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि गेला मला सोडून।
आणि त्यानंतर सासरच्या लोकांनी मला ब्लेम केला त्या ऍक्सिडेंटसाठी. लाईक अपशकुनी, पांढऱ्या पायांची, खूप ऐकलं मी त्या काळात. आणि आयुष्यातला तो काळ असा होता की मी खूप एकटी पडले होते साकेत. आर्या कम ऑन, दॅट वॉज युअर पास्ट. अगं पुढे असं होईल काय गॅरंटी आहे? पण झालंय ना आता साकेत ऑलरेडी. माझा नवरा खूप चांगला माणूस होता रे, खूप जीव लावायचा मला, खूप प्रेम करायचा. त्याच्या माघारी सासरच्या लोकांनी पण हातवर केले. इन्शुरन्सचे सगळे पैसे त्यांनी हडप केले. नो, आय डोंट केअर अबाउट मनी, मला नको आहेत ते पैसे. पण असं मेलेला नवरा कुठून आणू मी परत? एखाद्या मुलीला आपल्या नवऱ्यामध्ये जे जे हवं होतं ना, सगळं होतं रे त्या माणसामध्ये. नियतीच्या मनात वेगळं काहीतरी होतं. काळाने हिरावून नेलं रे त्याला माझ्यापासून. आर्या, आर्या शांत हो. जे घडून गेलं त्यात नको अडकूस. अगं, द ब्राईट फ्युचर इज वेटिंग फॉर यू. तुला दिसत नाहीये का? आर्या इंडस्ट्रीज, आर्या मार्केटिंग, आर्या फूड प्रोडक्ट्स, आर्या मिल्क प्रोडक्ट्स. हा मग तुला सांगतो आर्या, इकडे इकडे. ज्या दिवशी तुला बिझनेस वुमन ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळेल ना, त्या दिवशी मी तुझ्यासोबत असा फोटो काढणार आहे. असा. जा रे जा. तुला सांगू साकेत, आय एम वेटिंग फॉर एक्झॅक्ट दॅट डे. आता अपयश नकोच आहे मला. माझ्या बिझनेसला खूप सक्सेसफुल झालेलं बघायचंय. होणार, 100% बिझनेस सक्सेसफुल होणार. तू फक्त लढ. नो मॅटर व्हॉट, आय एम विथ यू. बरं आर्या, मला आता मुंबईला जावं लागेल. अचानक? अगं अचानक? अगं मुंबईत खूप कामं पेंडिंग आहेत. तुला माहिती आहे ना, मुंबईत जाऊन मला फूड लायसन्स काढायचं आहे, कंपनी रजिस्टर करायची आहे, मार्केटिंग करायचं आहे, ब्रँडिंग करायचं आहे, प्रमोशन करायचं आहे. अगं किती कामं आहेत. सो मी आता निघतो. साकेत, किती पळशील रे माझ्यासाठी? अगं तुझ्यासाठी नाही का, आपल्या मैत्रीसाठी. आणि बघ, वो दोस्त ही क्या जो दोस्त के काम ना आए. खपरे, झाला फिल्मी सुरू. मी निघतो. हा, तर एक मिनिट थांब. जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट आहे. धर. हे काय? साकेत, सततचं ट्रॅव्हलिंग, ही सगळी रजिस्ट्रेशनची कामं, आय नो खूप पैसे खर्च होतात. आणि मला तुझ्यावर कसलंच बर्डन टाकायचं नाहीये. केलंस ना परका? मैत्रीची किंमत पैशात मोजतात का? साकेत, तसं नाहीये काही. पण तू हे ठेव पैसे. जेव्हा तुझा बिझनेस मोठा होईल ना, तेव्हा मी हक्काने मागेन, व्याजा सकट. ठीक आहे? चल मी आता निघतो. बॅग बॅग बहुतेक आत आहे. चल.